हाय फ्रेंड्स, तर आज आपण शिंगोळीची रेसिपी पाहणार आहोत। तर बघा, मी हे ना लसूण वाटून घेतलाय आणि जिरे आणि ओवा वाटून घेतलाय। नंतर आपली हिरवी मिरची भाजून वाटून घेतले, कोथिंबीर आणि मीठ आणि हळद आणि हे पीठ घेतले बघा। 2 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 3 चमचे बेसन। आता हे पिठामध्ये हळद, मीठ आणि जे आपण वाटलेलं सर्व आहे ना ते टाकून मिक्स करून घ्यायचं। म्हणजे लसूण अद्रक नाही सॉरी लसूण आणि हे लसूण पेस्ट, ओवा, जिरे, हळद आणि मीठ हे सगळं आपण पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत। मीठ चवीनुसार आपल्याला जेवढं लागेल ना तेवढं मीठ टाकून घ्यायचं। आणि आपण 3 प्रकारचे पीठ घेतलेले आहेत। आता हळद टाकते मी, मिक्स करून घ्यायचं सगळं आणि पीठ मळून घेणार आहोत आपण। थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं, जास्त पातळ नाही करायचं, थोडंसं मऊ असावं पण थोडंसं पीठ हे करून घ्यायचं, जास्त पातळ नाही करायचं। मग कोथिंबीर टाकते भरपूर, कोथिंबीरमुळे छान चव येते। कोणी कोणी ह्याला आहे ना हे पण करतं बघा, तळून पण करतं, कोणी कोणी शिजवून पण करतं डाळीमध्ये वरणामध्ये, पण आता हे तळून करणार आहे त्याच्यामुळं हे बघा। आता मी पीठ मळून घेते, टाकून सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं। तोंडाची चव वाढवणारा पदार्थ आहे हा, खूप छान, म्हणजे तळल्यानंतर खूप छान लागतात। लहान मुलं तर खूप आवडीनं खातात त्याला। आता मी थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घेते, पूर्ण मळून घेणार आहे। हे बघा, आता मी असं मळून घेतलेलं आहे। एक 5 ते 10 मिनिटं ह्याला असं मळून ठेवायचं व्यवस्थित तेल लावून, आणि नंतर ना आता ह्याचे आपण शिंगोळे करणार होता। हे बघा, आता मी मळते, मळून ठेवायचं। छान व्यवस्थित मळून घ्यायचं, सर्व मिक्स व्हायला पाहिजे, मीठ हळद सगळं व्यवस्थित। थोडंसं पीठ टाकून व्यवस्थित मळून घ्यायचं। आता अशा पद्धतीने थोडं थोडं करून मी पीठ सगळं मळून घेतलेलं आहे। तर आता आपण थोडंसं चाकून बघितलं म्हणजे मीठ हळद वगैरे कसं आहे, तिखट मीठ, कारण लहान मुलं खाणार त्यामुळे जास्त तिखट नाही व्हायला पाहिजे म्हणून थोडंसं हे केलं आणि ते मीठ टाकून घेतलं, थोडंसं कमी पडलं होतं म्हणून, आणि थोडं थोडं पाणी लावून व्यवस्थित हे करून घेतले मळून। आणि ह्यामध्ये जास्त ज्वारीचं पीठ टाकायचं, जास्त गव्हाचं नाही टाकायचं, थोडंसंच टाकायचं गव्हाचं, कारण चिकट होतं मग ते व्यवस्थित नाही लागत। ज्वारीचं पीठ जास्त टाकायचं। आता असं व्यवस्थित मी मळून ठेवलं आहे बघा, थोडंसं तेलाचा हात लावल्यावर। आता आपण शिंगोळे बनवणार आहोत। असे जे गोल गोल हे बनवायचं, गोल गोल गोल, ज्याला जे आवडेल ना, जसा आकार आवडेल तसं तुम्ही बनवू शकता। आता आमच्या इकडं असंच गोलच बनवतात आणि मस्त वाटतात गोल पण। हे बघा, मी अशा पद्धतीने बनवून घेतलेत। आता मुलं पण बसलेत बनवायला, आम्ही बनवतात, आनंद बी बनवतात म्हणून स्वच्छ सगळं करून बनवायला बसलेत बघा। हे बघा, टिल्लू, चिमू, भैया सगळेजण बनवायला लागलेत। आता बनवल्याच्या नंतर तळून घेते, गरम तेल करायचं आणि त्यामध्ये सगळे शिंगोळे टाकायचे। आता हे बघा, मी तळून घेते, मस्तपैकी तळून घ्यायचे। असे ब्राऊन 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 कलरचे झाले ना, गोल्डन पिवळे पिवळे, मग ते कडक भाजले ना तर मस्त लागतात। आणि जास्त जाड नाही बनवायचे, कारण जास्त जाड बनवलं ना ते कच्चं राहतं आणि चांगलं पण नाही लागत। असे पातळ चांगले गोल गोल बनवले ना ते कडक होतात, मग कडक झाल्यामुळं त्याची चव वेगळीच लागते। हे बघा, असं प्रत्येक वेळेस हलवून व्यवस्थित तळून घ्यायचे। असा कलर आला ना मग समजायचं की ते व्यवस्थित तळले गेलेले आहेत। आणि आता आपण याला काढून घेणार आहोत। हे बघा, आता आपण याला काढून घेणार आहोत। हे बघा, आता बघितले तुम्ही, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा।